नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, महाज्योती मोफत पुस्तक योजना, तर ही नवीन एक योजना महाज्योतीने आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जेई नीट मोफत पुस्तक संच मिळणार आहे. तर त्यासाठीची नेमकी पात्रता काय आहे, त्यानंतर अटी काय आहे आणि कागदपत्र कोणते लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज कसा करायचा व कुठे करायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया त्याची माहिती. जेई नीट परीक्षा करता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज. तर जे विद्यार्थी जेई नीटची तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा संच अगदी मोफतपणे महाज्योतीतर्फे मोफत पुस्तकांचा संच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी, भटक्या जाती विमुक्त जमाती म्हणजे व्हीजेएनटी, तसेच विशेष मागास प्रवर्गातील एससीबीसी विद्यार्थ्यांना 2024-25 मध्ये जेईई नीट परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मोफत पुस्तक संच वाटप करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो, जेई आणि नीटची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी महाज्योतीने ही योजना आणलेली आहे आणि यासाठीचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि हे फॉर्म भरणे ऑनलाईन असणार आहे. ज्याप्रमाणे आपण टॅबसाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्याच पद्धतीने हा पुस्तक संच मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, लाभार्थी नेमके कसे ठरवले जाणार आहे ते बघूया आपण. तर एकूण लाभार्थी संख्या असणार आहे 8,000. बघा, 8,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुस्तकाचा संच मिळणार आहे. तर त्यामध्ये 4,000 जेई करिता व 4,000 नीट करिता, म्हणजे या 8,000तून 4,000 विद्यार्थी असे निवडले जाणार आहे की जे जेईई ची तयारी करतात आणि त्यांच्यासाठी पुस्तकांचा संच हा मोफत दिला जाणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी नीटची तयारी करतात अशा 4,000 विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा संच या योजनेअंतर्गत मोफत दिला जाणार आहे. त्यानंतर खाली बघा, या ठिकाणी लाभार्थी संख्येच्या तुलनेत सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाप्रमाणे तसेच इयत्ता 10वी मध्ये प्राप्त गुणानुक्रमानुसार लाभ देण्यात येईल. तर यामध्ये कॅटेगरी आणि रिझर्वेशन वाईज विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. त्याचबरोबर 10वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मेरिट चे मार्क्स आहेत तर त्यांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो. आता बघा, या योजनेसाठीच्या पात्रता काय असणार आहे, म्हणजे आपण या योजनेमध्ये बसू शकतो का, तर त्यासाठीच्या ज्या काही पात्रता आहेत ते एकदा बघून घ्या, तरच आपल्याला अप्लाय करता येईल. तर पहिली पात्रता बघा, या ठिकाणी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर दुसरी अट आहे, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावे. तर विद्यार्थी हे ओबीसी, व्हीजेएनटी तसेच एससीबीसी प्रवर्गातील असावे. त्यानंतर त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असावं, अशी ही दुसरी पात्रता आहे. त्यानंतर तिसरी पात्रता बघूया, या ठिकाणी जे विद्यार्थी 2024 मध्ये 10वी पास झालेले आहे तर तेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे. त्यानंतर 4 नंबरला काय पात्रता आहे ते बघूया आपण. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, म्हणजे त्याने 11वी मध्ये सायन्स घेतलेला असावे आणि या बाबतीत कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे. जर आपण सायन्स घेतलेला असेल तरच आपल्याला या पुस्तकांचा संच मोफत मिळणार आहे आणि त्या प्रकारची कागदपत्रे ही स्पष्ट असायला हवी. त्यानंतर पुढची पात्रता बघूया आपण की विद्यार्थ्याची निवड ही इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. तर मित्रांनो, विद्यार्थ्याची जी काही निवड आहे ती कशी होणार आहे की 10वीत विद्यार्थ्याला मिळालेली जी काही टक्केवारी आहे आणि रिझर्वेशन, तर यानुसारच विद्यार्थ्यांची निवड या योजनेसाठी होणार आहे. त्यानंतर पुढची पात्रता बघा, इयत्ता 10वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता 70% किंवा यापेक्षा जास्त, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता 60 किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तर बघा, या ठिकाणी शहरी विभागातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांना 60% आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर ते या योजनेचा फायदा घेऊ शकतात. त्यानंतर पुढची पात्रता बघूया आपण. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरविल्या जाईल.
तर विद्यार्थी हा ग्रामीण भागातला आहे का शहरी भागातला आहे, तर हे विद्यार्थ्याचं जे काही आधार कार्ड आहे तर त्यावर देण्यात आलेल्या ऍड्रेसवरून ठरवल्या जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या योजनेसाठी ज्या पात्रता होत्या, त्यानंतर पुढे बघूया आपण. आता या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, त्याची काही कागदपत्रे आहेत तर ते या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर रहिवासी दाखला असावा आपल्याकडे, म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, याला कास्ट सर्टिफिकेट म्हटलं जाते, ते असावं. त्यानंतर 4 नंबरला वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. त्यानंतर 10वीची मार्कशीट असावी आपल्याकडे. त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, म्हणजे आपण सायन्सला ऍडमिशन केलेलं आहे तर त्याचा दाखला. यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला संबंधित ज्युनियर कॉलेजमधून मिळू शकेल. त्यानंतर पुढची अट बघा, दिव्यांगासाठी आहे. दिव्यांग जर असेल तर त्यासाठी दिव्यांग असल्याचा दाखला, म्हणजे डिसेबल जर असेल तर त्या संदर्भातला दाखला. आणि शेवटची पात्रता आहे, जर अनाथ असेल तर अनाथ असल्याचा दाखला. तर हे सगळे कागदपत्र मित्रांनो आपल्याला या योजनेसाठी लागणार आहे. आणि हे जर कागदपत्र आपल्याकडे जर नसेल तर आपण या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही. त्यानंतर पुढे बघूया आपण. आता नेमका अर्ज कसा करायचा आहे तर ते बघूया आपण या ठिकाणी. बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे अर्ज कसा करावा. तर या ठिकाणी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील जेईई नीट परीक्षा करता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. तर मित्रांनो, हे अर्ज ऑनलाईनच करावा लागणार आहे. आणि ही जी वेबसाईट आहे mahajyoti.org.in या वेबसाईटवर जायचं आहे. आणि त्यामध्ये जे काही नोटीस बोर्डचा ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जेईई नीट परीक्षा करता लागणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप यावर जाऊन ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, अर्जासोबत ब मध्ये नमूद सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. आणि अगोदर जे सांगितलेले कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर ते सगळ्या कागदपत्रावर स्वाक्षंकित, म्हणजे स्वतःची स्वाक्षरी करावी अटेस्टेड म्हणून, आणि त्याला योग्य स्कॅन करावे, म्हणजे ते स्पष्ट दिसू शकतील. तर अशा प्रकारे आपल्याला अर्ज कसा करावा आणि कुठे करायचा आहे तर हे या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. यासाठी काही अटी व शर्ती सांगण्यात आलेल्या आहे. तर त्या अटी व शर्ती काय आहेत एकदा बघून घ्या. तर बघा, या ठिकाणी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2024 आहे. म्हणजे नेमकं हे योजना सुरू झालेली आहे आणि अजून आपल्याकडे खूप सारा वेळ आहे. 15 सप्टेंबर पर्यंत आपल्याला अर्ज भरायचा आहे. 15 सप्टेंबर नंतर हे सगळं क्लोज होऊन जाईल. त्यानंतर पुढची अट काय आहे, पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. जर आपण पोस्टाने जर किंवा ईमेलद्वारे जर अर्ज पाठवला तर तो स्वीकारला जाणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. तर मित्रांनो, मुदत वाढवणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे किंवा जाहिरात देणे या संदर्भातले सगळे जे काही राईट्स असणारे, अधिकार असणारे आहे तर ते व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे असणार आहे. त्यानंतर पुढची अट बघूया आपण. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यास सदर योजनेच्या लाभापासून वंचित करण्यात येईल. त्यानंतर शेवटची जी काही अट आहे की अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. आणि या ठिकाणी हा संपर्क नंबर दिलेला आहे 0712 28 70 12 0 किंवा /21. त्याचबरोबर एक ईमेल आयडी पण या ठिकाणी दिलेला आहे, mahajyoti@gmail.com. तर मित्रांनो, या ठिकाणी हा संपर्क नंबर दिलेला आहे आणि हा ईमेल दिलेला आहे. तर या योजनेसंदर्भात जर काही अडचण असेल आपली किंवा प्रॉब्लेम येत असेल फॉर्म भरत असताना तर आपण डायरेक्ट या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि ईमेलही करू शकता आणि आपला प्रॉब्लेम आपण विचारू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही योजना आहे की या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार आहे आणि त्याचा फायदा जे गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थी आहे तर त्यांच्या शिक्षणासाठी होणार आहे. आणि यासाठी विशेष म्हणजे कोणती परीक्षा घेतली जाणार नाही आणि आपले जे मार्क्स आहेत त्याच्यावरच अवलंबून हे सिलेक्शन असणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.